पंढरपूर कॉरिडॉर पुन्हा एकदा चर्चेत आलाय। पंढरपूर नगर परिषदेच्या पहिल्या अर्थसंकल्पीय सभेत नगरसेवकांच्या विरोधानंतर नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्या सूचनेनुसार कॉरिडॉरसाठी करण्यात आलेली 10 कोटींची तरतूद रद्द केली होती। त्यानंतर आज कॉरिडॉर विरोधात बंद पाळून मोर्चा काढण्यात आला। आमदार अभिजित पाटील यांनी कॉरिडॉर बाधित मोर्चेकरांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून देण्याचा शब्द दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पंढरपूर कॉरिडॉरकडे पाहिलं जातं। मात्र विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापारी स्थानिकांचा या कॉरिडॉरला विरोध आहे। त्यांनी पूर्वीपासूनच तो विरोध दर्शवलाय। मात्र प्रशासनाकडून आर्थिक तरतूद करण्याबरोबरच प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न चालवला आहे। या विरोधात आज पंढरपुरात मोर्चा काढण्यात आला। आमदार अभिजित पाटील यांनी मोर्चेकरांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून देण्याचा शब्दही दिला। हा कॉरिडॉर नदीच्या पलीकडे करण्याची सूचनाही केली आहे। यामुळे त्यातून कोणता व्यवहार्य तोडगा निघतो का याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे। पंढरपूर कॉरिडॉर विरोधकांच्या शिष्टमंडळाला घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून देण्याचा प्रयत्न करतो। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी 5 पेक्षा जास्त लोकांना घेऊन जाता येत नाही, पण मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करतो आणि 5 लोकांचा समावेश आलेल्या शिष्टमंडळासाठी वेळ घेतो। कॉरिडॉर विरोधकांच्या अडचणी आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडू, असा शब्द आमदार अभिजित पाटील यांनी कॉरिडॉर बाधितांना दिला।